1 वाजला ना? सचिन जेवला असेल का? का ते दोघंही एकत्र बसून डबा खात असतील? एकत्र तर एकत्र, पण जे सचिनचे पोट भरू दे, नाहीतर त्या बाईने काही खाल्लं नाही म्हणून सचिन सुद्धा उपाशी राहायचा. फोन करून विचारू? नाही नाही, फोन नको करायला. वल्ली वल्ली, अगं काय हे? वल्ली, अगं काय झालं? फोन नाही उचलत. माझ्या चुकीमुळे झालं सगळं, माझ्या चुकीमुळे झालं सगळं. मी काय करू? मी खूप मोठी चूक केली, मी मान्य करते. मी खूप, पण मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. मी काय सांगते तुम्हाला, दोघंही एकत्र आहेत ना, मला नाही सहन होते. म्हणून जाऊ बाई, मला हे सगळं नाही सहन होते. काय करू मी? मी कायम सगळं बोले ना, सगळं माझ्या चुकीमुळे झालं. वल्ली, अगं नाही, आपला सचिन असा आहे का? तो नाहीये असा. काहीतरी गडबड आहे अगं, नक्की काहीतरी आहे जे आपल्याला माहित नाहीये, म्हणून असा वागतोय तो. काहीतरी कारण असेल ग. रिया आहे ना, तिने ताब्यात घेतलंय माझ्या नवऱ्याचा. काहीतरी जादू केली माझ्या नवऱ्यावर. नाही ग, नाही असा सचिन, खरंच सांगते. खोटी असं नका दाखवू. मला माहितीये मी सचिनला गमवलं. तू वेडी आहेस का? मला माहितीये मी यांना कायमचं गमवलंय. अगं असं काही नाही. मला माहितीये. प्लीज. सचिन, कुठे चाललाय? बाहेर चाललोय मी. जर तुला माहित नाहीये तर हे तुझा डेस्क आहे, आता तुला इथे काम करायचंय. डेस्क असू दे. हा, मला जिथे बसायचं तिथे बसीन. सचिन ऐक, मी मॅडम प्लीज नका ना अशी जबरदस्ती करू माझ्यावर. तुमचं सगळं ऐकतोय मी, तुम्ही म्हणाल तसं वागतोय. तुम्ही पण थोडा रिस्पेक्ट ठेवा ना माझा प्लीज. तू मला रिस्पेक्ट देतोयस का रे? जेव्हा बघू तेव्हा तू माझा हात झटकतोस. मग काय करायचं? सांगा ना, अजून काय करू मी? असं जबरदस्ती करून प्रेम मिळत नसतं मॅडम. मला जसं मिळवायचं ना, मी ते मिळवणार आहे. तू मला नको सांगू. तुम्ही ना मला सगळ्या ऑफिस समोर तुमचा अपमान करायला लावू नका मॅडम. जा कर माझा अपमान. सचिन, जर बाहेरच्या लोकांना कळाला ना, किंवा संशय सुद्धा आला ना आपल्यामधला, तर बघ मी तुझी वाट कशी लावते. जसं तू घरी वागतोस ना, तसंच या ऑफिसमध्ये पण वागायचा. मी निर्विवादपणे अगदी सांगू शकतो की जे काही झालंय त्याच्यात तुझीच चूक आहे. मग कशाला आलात? का आलोय याचं उत्तर तुला तू मूल जन्माला घातल्याशिवाय मिळणार नाही ग. आपलं मूल जेव्हा चुकतं, विचित्र वागतं, तेव्हा ते सहन होत नाही ग. त्याला रट्टा मारावासा वाटतो, पण ते कायमचं परक करणं हे आईबापाला जमत नाही ग. ते जर जमलं असतं ना तर फार सोपं झालं असतं. का तुम्ही असं बोलताय हो? वल्ले, मग काय बोलू ग? वल्ले, मला तुझा रागही येतोय आणि काळजीही वाटते ग. आपण खरंच परत माझ्याशी नीट बोलणार नाहीत का? मी आता यांना फोन केला होता, मला बोलायचं होतं यांच्याशी. त्यांनी फोनच नाही उचलला त्या रियाने. मला कळतच नाही त्या रियाने काय भुरळ घातली यांना. नाही, जावई बापूंना तिनं जवळ कसं केलं हे मी नाही सांगू शकत, पण तू मात्र तुझ्या कर्तृत्वानं जावई बापूंना लांब केलंस हे मात्र नक्की. अगं,
माणसांची किंमत करायची नसते ग, त्यांचा व्यवहार नसतो करायचा, त्याला जीव लावायचा असतो. हे सगळं अजिबात करायचं नव्हतं. मी खरंच सांगते, माझं खूप प्रेम आहे हो यांच्यावर. मला माहिती आहे ना, यांचं पण खूप प्रेम आहे माझ्यावर. मला खात्री होती की हे तर रियाच्या जवळ अजिबात जाणार नाही. त्यांनी कधीच रियाला जवळ नाही येऊ दिलं. रियाने खूप प्रयत्न केले. आपण मी काय विचार केला माहितीये, आता हे ऑफिसला जातातच ना, मग आपण थोडी वरची कमाई करूया, म्हणजे आपल्या संसाराला त्याची मदत होईल, हा विचार होता आप्पा माझा. मी खरंच सांगते, तुमची शपथ, मला खरंच कधी वाटलं नव्हतं की माझा डाव माझ्यावरतीच उलटेल आप्पा. माझा अंदाज खूप चुकला आप्पा. पल्ले, हा जो तू विचार केला होतास ना, तो विचारच मुळात चुकीचा होता. अगं बास आता, किती रडशील. तुझी ही अवस्था मला बघवत नाही ग. आप्पा, आई जिवंत असती तर ती सुद्धा अशीच चिडली असती. हॅलो, बोल वल्ली. पुढे जाऊ बाई. अगं वल्ली, काय झालं? जाऊ बाई आप्पा. काय झालं आप्पांना? पुढे जाऊ बाई. आप्पांना हार्ट अटॅक आलाय. काय? जाऊ बाई, तुम्ही ऐका ना, तुम्ही लवकर इकडे या ना, मला खूप भीती वाटते. तू आता कुठे आहेस आणि तुझ्या बरोबर कोण आहे? आता कोणी नाहीये. मी आहे, माई मावशी आहे, डॉक्टर आहेत, अजून कोणीच नाहीये घरात. तू सचिनला फोन केलास का? नाही कळवलं मी. चिडले तर माझ्यावर. मी फोन करायचा प्रयत्न केला त्यांना, पण तुम्हाला माहितीये ना, आजकाल ते नाही उचलत फोन. ती रिया उचलते, म्हणून मी नाही केला परत. बरं ठीक आहे, तू काळजी करू नकोस वल्ली. मी लगेच येते वाड्यावर. शांत राहा. लवकर या ना, मला खूप भीती वाटते. वल्ली रडू नकोस अगं. मी येते, मी लगेच वाड्यावर येते. हा, फोन ठेव तू, आप्पांकडे बघ. हॅलो सचिन, तू कुठे आहेस? मी ऑफिस मध्ये आहे. काय झालं? सचिन, तू आत्ताच्या आत्ता निघ. हो मी येतो बहिणी, पण काय झालंय? आप्पांना हार्ट अटॅक आलाय. मी आलो लगेच आलो. काय झालं? कुठे निघालस तू सचिन? अरे पण झालं काय? थांब सचिन, मी पण येते. मी बोलावल्याबरोबर आलास. तुला इथं बघून बरं वाटलं. म्हणजे मनात आलं होतं की आप्पांचं कळल्यावर येशील की नाही, पण आलास रे बाबा. थँक्यू सचू. आलाच होता. नाही तसं नाही, तू जे काही वल्ली बरोबर वागलास ते बघितल्यावर काही कळेनासच झालं होतं. खरंच वाटे ना की तू असा वागू शकतोस. तू तो सचिन आहेस ज्याला मी ओळखते. असो, आलास. आप्पांची सेवा करताना बघून खूप बरं वाटलं. तू दमला असशील ना, जाऊन आराम कर. मी बसते ना आप्पांकडे. नाही ठीक आहे बहिणी, आप्पांना जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत इथेच थांबणार आहे. बरं, काही लागलं तर सांगशील.
अप्पांची तब्येत बरी नाहीये. तुम्ही त्यांच्यासाठी इथे थांबलात, त्यांची काळजी घेताय, त्याच्याबद्दल धन्यवाद. माझ्यामुळे एवढं सगळं होऊ नये. तुझ्यासाठी नाही थांबलोय, आप्पांसाठी करतोय सगळं. त्यांच्या या अवस्थेला कुठेतरी मी जबाबदार आहे. त्यांची बिचाऱ्यांची काही चूक नसताना एवढं भोगावं लागतंय. त्यांना अशा अवस्थेत सोडून कसं काय जाऊ मी? सच्चू, खूप लेट झालाय, चल झोपायला. नाही, तुम्ही जा, मी इथेच थांबणार आहे. का? अप्पांना रात्री काय लागलं तर पाहिजे कोणतरी इथे. मला जायला सांगताय तर मग ही इथे काय करते? मी इथेच थांबणार आहे, कारण हे माझे अप्पा आहेत आणि हे माझं घर आहे. मी अप्पांची विचारपूस करायला आली होती ती. झाला ना बघून, मग जायला सांगा. आणि नाही गेले तर मग मी पण नाही जाणार, मी पण इथेच थांबणार रात्र. मी तिलाही जायलाच सांगणार आहे. इथे कोणी थांबायची गरज नाही. अप्पांना जोपर्यंत पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार. अप्पांना सारखं आठवतंय की तुमच्यामुळे त्यांच्या मुलीचा संसार मोडलाय. त्यामुळे प्लीज जा आता इथून. माझ्यामुळे संसार मोडला, हे जे काय होते त्यांच्या मुलगीमुळे होते. प्लीज आता तो विषय नको. पण सचिन, वल्ली आहे ना त्यांच्या सोबत, त्यांच्या काळजी घ्यायला. तू कशाला थांबतोयस घरी? हे बघा, त्यांच्यासोबत कोण आहे आणि कोण नाही याच्याशी मला काही घेणं नाही. मला एवढंच माहितीये की अप्पांना सोडून मी कुठेही जाणार नाहीये. सचिन, हे बघा मॅडम, माझं वल्लीशी काय नातं असावं आणि तुमच्याशी काय नातं असावं यासाठी ब्लॅकमेल करताय ना मला. मग माझं अप्पांशी काय नातं असावं, अप्पांसाठी मी काय करावं आणि काय करू नये हे नका ना ठरवू प्लीज. अप्पा वल्लींचे वडील आहे म्हणून तू. मॅडम, एका घरात गुण्यागोविंदाने राहणाऱ्या लोकांना एकमेकांबद्दल काय वाटतं, किती आपुलकी असते, काय नातं असते तुम्हाला कधीच कळणार नाही. हो, फक्त ब्लॅकमेल करून नातं नाही जोडता येत. मुळात नातं काय हे सुद्धा कळत नाही तुम्हाला. बघा, अप्पा माझ्यासाठी वडिलांसारखे, त्यांना अशा अवस्थेत सोडून जायचं मी? त्यांचा मुलगा म्हणून माझं कर्तव्य तिथे थांबणं आणि त्यांची काळजी घेणं, आणि तेच करणार आहे मी आता. तुला काय वाटतंय का हे सगळं नाटक करून, अप्पांची काळजी घेऊन सचिन काय तुझ्या प्रेमात पडणार आहे? एक सेकंड, प्रेमात पडणार आहे? तो माझ्या प्रेमात ऑलरेडी पडलाय. तुझं हे जे नाटक आहे ना, ते जर मी घरच्यांना सांगितलं तर काय होईल कळतंय ना? सचिन स्वतः तुझी या घरातनं हक्कालपट्टी करेल, एवढं लक्षात ठेव. अगं वल्ली, एवढा मोठ्या मोठ्या बाता मारते पण करत काहीच नाहीये तू. नाही, तुझं प्लॅन होतं आठवतं, माझ्याकडून पैसे उकळायचं, मस्त आयुष्य जगायचं. काय झालं त्या प्लॅनचा? फिसकटलं. आता ना सचिन तुझं आहे ना पैसे. आता काय? तुला बरं वाटतंय ना? तुला असं वाटतंय ना की हे सगळं करून तू जिंकलीस आणि तू मला हरवलंयस? वाटतं ना? पण फासे लवकरच पलटणार आहेत प्रिया, कारण शेवटी विसरू नकोस, हे माझं कुटुंब आहे, तुझं नाही. तेच, तुझा कुटुंब आहे ना, म्हणून मला जास्त कॉन्फिडन्स आहे की ते लोक तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार आहे. हे घर, हे कुटुंब सगळं माझं होणार आहे, आणि मला नाही, तुला या घरातून बाहेर काढणार आहे. बघतो. काय काय नाही झालं? असं कसं काही नाही, थोड्या मोठ्याने ओरडलात तुम्ही. होणार आहे जाऊबाई, माई मावशी, काहीही झालेलं नाहीये. ही जे काय करते ना ते मुद्दाम करते आणि नाटक करते. अगं वल्ली, मी इथे खरं बोलणं टाळते तर तू सुद्धा सोड. काय सोडणं म्हणजे? काय टाळते सूर्या? काय नाही. ए अगं बाई, ते आगळ पगळ बोलणं थांबव. काय झाले सांग तरी. मावशी, वल्लीने मला ढकललं. काय काय का? तुला मी आत्ता सांगून गेले ना, काही वेडेपणा करू नकोस म्हणून वल्ली. मग नाही, मी वल्लीला आवडत नाही ना मी अप्पांजवळ गेलेलं. मला खरंच त्यांची काळजी वाटते. तुम्ही मान्य केलं नाही केलं, सचिनची फॅमिली ही माझी फॅमिली आहे ना. आपण आवडत नाही तर राहू द्या ना. अहो मी हेच सांगत होते तिला.
की अप्पांना नाही आवडत आहे तर नको जाऊस ना त्यांच्याजवळ. पण ही ऐकतच नव्हती आणि मी अजिबात ढकललं वगैरे नाही हा हिला. होणार जाऊ बाई ती स्वतः पडलीये आणि नाटक करते. खरं तर पडली पण नाहीये माई मावशी. मी खरं सांगतेय. काय करते वल्ली? एक तर तू मला ढकललं आणि आता डिनाय करते. मी तुला का ढकलू? खोटं बोलतेय होणार जाऊ बाई. मी खरंच नाही ढकललं हिला माई मावशी. मी खरं बोलतेय. बोलले जरा बेतानं काय बोलतेस? अहो माई मावशी मी कसं बोलते ते दिसतंय तुम्हाला पण हिचं वागणं नाही दिसत आहे का? मी जाते. खूप दुखतंय मला. होत नाही. खूप दुखतंय मला. माई मावशी माझं एका होई नाटक करते. खोटं बोलतेय. बायांनो तुमचं भांडण आता बंद करा. होणार जाऊ बाई. हे बघ वल्ली प्लीज जरा शांत राहा. आप्पा एकटे तू आज जाऊन आप्पांकडे बस. सच्चू मला जरा रूम पर्यंत सोडशील का? मला हेल्प करशील का? मला दुसरं कोण नाहीये ते हेल्प करायला. चला हळूहळू. होणार जाऊ मी खरं सांगतेय. मी नाटक करते. एक मिनिट थांब. एक मिनिट थांब वल्ली प्लीज. हॅलो. मी काहीही केलं तरी पुन्हा ती रिया सचिनच्या जवळ जाते. आता अजून मी काय करू सचिनला? अजून काय हवंय का तुम्हाला? मला तू हवाय. माझ्यापाशी बस ना. काय बोलताय मॅडम? तिकडे आप्पा एवढ्या आजारी असताना त्यांची काळजी घेऊ का इथे बसून राहू तुमच्या समोर? बरोबर आहे तुझं. मला काहीच झालं नाही. मी एकदम बरी आहे. आप्पांना जास्त गरज आहे. मी बरी आहे. मला काय झालं नाही. तसं नाही. मग कसं आहे सचिन? जाऊ द्या मॅडम प्लीज. मला आप्पांना गरज आहे माझी. आणि मला? तुम्हाला नाहीये. तुम्हाला हवं ते सगळं दिलंय ना मी इथे. आता जाऊ द्या मला. उगाच थांबवू नका. काय झालं? कशाला उठलात तुम्ही? मुद्दाम मला त्रास होईल असं वागताय का? तू मला त्रास देतोय सचिन. मला एवढं लागलं तरी तू मला सोडून जातोय. तुला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून मी इथे उठून आली. मोबाईल पाहिजे होता मला. तू तर माझी काळजी घेत नाहीये. मी विचार केला मीच डॉक्टरला फोन करते. उगाच तुला. नाही ठीक आहे मी करतो. मला प्लीज तिथे बसवतं. चला. सचिन ऐक ना. माझ्या बॅग मध्ये ना पेन किलर आहे. ते दे ना. मी म्हणजे काहीतरी खाऊन पेन किलर घेतलं असता. ठीक आहे आणतो काहीतरी खायला. ऐक ना सचिन मला ते जरा थोडं दुखतंय. आता हिला खायला पाहिजे. हिला खायला कसं मिळतं ना ते बघतेच. जेव्हा आपल्याला बरं नसतं तर त्या काळजीमध्ये पण रोमॅन्स आहे. नाहीये इकडे बँडेज. एक सेकंड. असं कसं नाहीये? मी आता तिकडे ठेवला होता. तिकडे कच्सन. खूप दुखते मला. अचानक झालं तू खूप. मला तर सचिन तिकडे दुखतंय मला. काही झालेलं नाही ना तुम्हाला? कठीण आहे हो मॅडम. फक्त अटेन्शन मिळवण्यासाठी इतक्या खालच्या थराला उतराल? नाही सचिन तसं नाही. नाही आता काहीही बोलू नका. मला अजून काहीच ऐकायचं नाही. हात जोडले, पाया पडले, माफी मागितली. मी मान्य करते माझ्याकडनं चूक झाली अप्पा. पण हे काहीच ऐकायला तयार नाहीयेत. मी आता फोन करत होते यांना. दुपार झालीये ना.
जेवायची वेळ झाली म्हणलं पण विचारूया तुमचं जेवण झालं का, तर यांचा फोनच लागत नाहीये. कोणाशी बोलतायत काय माहिती. अप्पा मी खरंच सांगते, माझं प्रेम आहे यांच्यावर, माझं प्रेम नाहीये खोटं अप्पा. मी अजून काय करू म्हणजे यांना विश्वास बसेल, मी अजून काय करू म्हणजे घरी परत येतील अप्पा. सगळं संपलं का अप्पा? नाही बेटा नाही. हे बघ वल्ले, आतापर्यंत तू जी काही कटकारस्थानं केलीस ना ती सगळी स्वतःच्या स्वार्थापोटी केलीस. प्रत्येक वेळी काहीतरी मिळवायचं, पैसे उकळायचे, हक्क दाखवायचे, घरावर ताबा घ्यायचा आहे, हेच सगळे विचार तुझ्या डोक्यात असायचे का? मी तुझ्या बरोबर होतो तेव्हाही आणि नंतर तुझी साथ सोडल्यानंतरही तू मात्र कधीच माघार घेतली नाहीस. चूक काय बरोबर काय याचा कधीच तू विचार केला नाहीस ग. विचार फक्त एकाच गोष्टीचा केलास की आपल्याला जे हवंय ते आपण मिळवणारच. पल्ले मला सांग, तुझं खरंच जावई बापूंवर प्रेम आहे? ते घरी यावेत असं तुला मनापासून वाटतंय? ठीक आहे, मग असं हातपाय काढून कसं चालेल वल्ले? रडत बसू नकोस ग. रडत बसलीस तर हातचं सगळं निसटून जाईल. कुठे गेली ती माझी पूर्वीची वल्ली, माझ्याशी गाठ आहे असं म्हणणारी? हे बघ वल्ले, आजपर्यंत तू जी काही कटकारस्थानं केलीस ती सगळी वाईट हेतून केलीस, पण आता चांगल्या हेतून एक पण कर की माझा मोडलेला संसार मी परत उभा करीनच असा पण कर. राह उभी. मी काय करू हो म्हणजे घरी परत येतील? तुम्ही काय बोलताय मला नाही कळत आहे. तुम्ही हे बघ, असा काहीतरी विचार कर की सेवा करतील तुमची सगळी कामं टाकून आणि ते इथे तुमच्या बाजूला असले म्हणजे त्यांना रिया मॅडम बरोबर वेळ घालवता नाही येणार ना. आणि मी सुद्धा तुमच्या बरोबरच असेल म्हणजे हो, त्या निमित्ताने मला सुद्धा यांच्या बरोबर थोडा वेळ घालवता येईल. आणि या सगळ्यामुळे रिया मॅडमना खूप त्रास होईल आणि त्या यांच्यापासून लांब होतील. हो, पुन्हा एकदा मी यांच्यावर खरंच प्रेम करते हे पटवून देण्याची संधी मला मिळेल. तुम्ही एवढं करा माझ्यासाठी. पण तुला जर खरंच वाटत असेल ना की हे आपण केल्यामुळे जावई बापू घरी परत येतील, तर संसार वाचवण्यासाठी तुला हवं ते करायला मी तयार आहे. रडू नको, रडू नको. चांगला अभिनय केला. तुम्ही बघितलं ना, सचिन मध्ये आणि रिया मध्ये भांडणं झाली अप्पा. हो, मी देवाचरणी हीच प्रार्थना करते की त्या दोघांमध्ये अशीच भांडणं होत राहू. कारण जर भांडणं झाली ना तरच ते वेगळे होतील ना, नाहीतर ते कधीच वेगळे नाही होणार. हो बरोबर आहे. आणि तेव्हाच जावई बापूंना सुद्धा तुझं प्रेम कळेल आणि मग ते त्या महामायेला इथनं हाकलून देतील. हा, पण अप्पा हा, तुम्ही हे नाटक असं सुरू ठेवा. म्हणजे सचिनला पटलं पाहिजे की तुमची तब्येत खरंच खूप खराब आहे. कळलं का? हो ठीक आहे, पण हे आपण थांबवणारच केव्हा? सचिन जेव्हा
त्या रियाला घराबाहेर काढेल ना तेव्हा थांबायचं सगळं. तोपर्यंत हे नाटक सुरू ठेवायचं. चालेल चालेल हो. हो बरोबर बोलतायत ते. हे बघा थोडस दुखेल पण जरा जरा सहन करा. नको हा? नको इंजेक्शन नको. घ्या घ्या घ्या. नको इंजेक्शन नको. इंजेक्शन नको. अप्पा, असं काय करताय? नको तुम्ही असे अचानक उठून काय उभे राहायला? त्रास होईल अप्पा तुम्हाला. वल्ली नाही. अहो काय चाललंय तुमचं? झोपा बरं इथे. खरंच मी बरा आहे हो. नाही ते मला सुई वगैरे काही टोचू नका तुम्ही. मला काही होत नाहीये आता. हो अहो अप्पा, असं इंजेक्शनला घाबरून कसं चालेल? इंजेक्शन घ्यायलाच हवं, आपल्याला बरं वाटायला हवं ना. आता वेळेत उपचार केले नाहीत तर पुढे उगाच कॉम्प्लिकेशन्स व्हायला नकोत ना. चला या बरं, झोपा इथे या. मी तुम्हा सगळ्यांना खरंच सांगतोय मला काही झालेलं नाहीये हो. काही झालेलं नाहीये मला. वल्ली अब काय बोलताय हे तुम्ही? वल्ले वल्ले अगं तू तरी सांग ना यांना. माई मावशी त्यांना इंजेक्शनची गरज नाहीये. त्यांना आता बरं वाटतंय. हो नको नको. कारण त्यांना हार्ट अटॅक आलाच नव्हता. आम्ही नाटक करत होतो. मी ना देवाकडे हीच प्रार्थना करते की त्यांच्यामध्ये अशीच भांडणं होत राहू. हो तुम्ही हे नाटक असं सुरू ठेवा. म्हणजे सचिनला पटलं पाहिजे की तुमची तब्येत खरंच खूप खराब आहे. कळलं का? हो ठीक आहे पण हे आपण थांबवणार आहोत केव्हा? सचिन जेव्हा रियाला घराबाहेर काढेल ना, जोपर्यंत सचिन रियाला घराबाहेर काढत नाही ना तोपर्यंत. हो का? चालेल चालेल. तुम्ही झोपा. मला आणि तिचं नाटक सगळ्यात समोर आणण्यासाठी, तिला या घरातनं बाहेर काढण्यासाठी जर मी नाटक केलं तर कुठे बिघडलं? अगं हो, पण जीवाशी खेळ कशाला? अप्पा, तुम्ही सुद्धा हिला सामील झाला? नाही हो मावशीबाई. नाही म्हणजे आमच्यामुळे कुणाला त्रास व्हावा, कुणाच्या जीवाला घोर लागावा म्हणून आम्ही हे नाही केलं हो नाटक. माझ्या वल्लीचा संसार हा वाचवावा याकरताच आम्ही हे केलं. तुम्ही सुद्धा बघितलं ना. अहो त्या निमित्तानं जावई बापू इथं आले, घरी आले, माझ्या लेकीशी 2 शब्द बोलले. माझ्याबद्दल सुद्धा किती आस्था आहे त्यांना हे मी बघितलं. खूप बरं वाटलं मला. म्हणजे माझ्या लेकीचा मोडत आलेला संसार वाचावा तेवढ्यासाठीच मी हे नाटक केलं. बाकी दुसरा कुठलाही उद्देश नव्हता हो माझा. मावशीबाई, सुनबाई समजून घ्या. कठीण आहे. काय म्हणते? कसं वागतेस तू? काय मिळालं तुला यातून? हो मिळालं ना माई मावशी. तुम्ही बघितलत ना, सचिन किती काळजी घेत होते आप्पांची. रात्रभर बसले इकडे, त्यांची सेवा केली, माझ्याशी बोलले हो 2 शब्द. म्हणजे त्यांना असं बघून ना मला असं वाटलं की माझं सचिन मला परत मिळालाय. वल्ली आणि सचिनला तुझं हे सगळं नाटक कळलं तर तो चिडणार नाही का? सचिनला यातलं काय कळणार नाही, कारण जे झालं त्याला ते कळणारच नाही. हे बघा, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त सचिनला ओळखतात
आपला सचिन खूप साधा माणूस आहे. त्याला हे सगळं कळलं तर त्याला सहन नाही होणार आहे. कारण तो किती मनापासून काळजी घेत होता आप्पांची. आणि माझा त्याच्यावर मनापासून प्रेम आहे. हे सगळं सांगून त्याला हर्ट होत असेल तर मी ते नाही सांगणार आहे. कारण मी त्याला नाही बघू शकत हर्ट होताना. बघायला गेलं तर वल्लीने जे काय केलंय ते सचिनला परत मिळवण्यासाठी तर केलं. त्यामुळे सचिनला सांगून वल्लीला वाईट ठरवण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. आणि मुळात मी इथे वल्ली किती वाईट आहे हे दाखवण्यासाठी नाही आली. मला सचिनवर प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबत राहायचंय इथे. त्याच हा बघायला गेलं तर माझा फायदाच आहे. हे सगळं गोष्टी मी जर सचिनला सांगितलं तर मी प्रॉफिटमध्ये. मी त्याला सांगणार नाहीये की आप्पांचा हार्ट अटॅक हे फक्त वल्ली आणि आप्पांचं नाटक होतं. काय ग, तू चहा नाही घेतलास, नाश्ता करायला आले नाहीस म्हणून मी घेऊन आले. घे चहा घे, नाश्ता कर, बरं वाटेल. नकोय मला. अगं रात्री सुद्धा तू जेवली नाहीस. तेव्हा ना कावळ्यांनी पोटात टायमान घातला असेल. घे. माई मावशी मला नकोय. मी जे मागितलं ते दिलत का तुम्ही? तर नाश्ता कशाला भरवायला आला? काय हवंय बाळा तुला? विश्वास मागितला होता मी माई मावशी. ठेवलात माझ्यावर. तर रियाच्या बाजूने बोललात तुम्ही सगळे, माझ्या बाजूने कोणी नाही बोललं. अगं पण राग अन्नावर काढून काही होणार आहे? ज्या बाईने माझा संसार मोडलाय माई मावशी ती बाई आवडते तुम्हाला. मी चुका केल्यात मान्य करते, पण माझ्यावर एकदा नाही विश्वास ठेवावा असं वाटला. मग मी आता काय खाते काय नाही खात तुम्हाला काय फरक पडतोय? नाही खायचंय मला काही. नकोय मला नाश्ता. म्हणजे घरी थांबायची काही गरज नाही, जा ना ऑफिसला. घरात इतर माणसंही आहेत. तुला गिल्ट यावं म्हणून नाही बोलले मी. पण वल्ली उपाशी आहे कालपासनं. तिची काळजी वाटतेय मला. मी एक विचारू तुला? वहिनी मला उशीर होतोय, मी आवरतो. नाही थांब ना, विषय टाळू नकोस. नाही टाळत नाहीये वहिनी, खरंच घाई आहे, जरा उशीर होतोय. अरे थांबतील तुझ्या बॉस मॅडम 5 मिनिटं. समजून घेतील उशीर झाला तर. नाहीतरी अलीकडे खूपच समजून घेतात ना त्या तुला. सचिन, हे सगळं काय चाललंय? घरचे खूप नाराज आहेत रे तुझ्यावर. तू कसा वागतोयस, काय करतोयस? नाराज म्हणण्यापेक्षा मन दुखावलं जातंय सगळ्यांचं. कारण सगळ्यांना माहिती की आमचा सच्चू असा नाहीये. तो असं करणंच शक्य नाही, मला खात्री आहे. मग सांग ना मला, का करतोयस असं? का वागतोयस असा? काय झालंय? तू लपवतोयस का काही? तू नेहमीच मला तुझ्या मोठ्या बहिणीसारखं मानलंयस, हो ना? हो की नाही? मला पण नाही सांगणार? जाऊ दे ना वहिनी, प्रत्येक वेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतात ना आपल्याकडे. नक्की काय झालं, का मी असा वागलो मलाच माहित नाही. नाही सांगता येणार मला. राहू दे ना. अनामिका बाई काहीतरी कर. ती वल्ली बघ, अगं उपाशीच आहे, काही खायला तयार नाही. अशाने आजारी पडेल होती पोर. मावशी, मला सांगा तिला काय खायला आवडतं? अगं सगळं आवडतं ग तिला. छान चमचमीत केलं ना की सगळं आवडतं. म्हणजे छोले आवडतात, पुलाव आवडतो, रस्सा भाजी आवडते, सगळं आवडतं. हो, आणि मऊसूत अस्सल असे खव्याचे गुलाबजाम पण आवडतात तिला. ही तुमची फरमाईश आहे वाटतं. हो नाही हो, नाही म्हणजे काय, वल्लीला आवडतात म्हणून मी आपलं म्हटलं. तुम्ही काळजी करू नका आप्पा. आता थोडा कमी वेळ आहे, त्यामुळे लगेच गुलाबजाम करता येणार नाही. पण मी मागवते ना बाहेरून, मग तर झालं. तुम्हाला मिळणार गुलाबजाम. वा, मी लागते तयारी.